हाय, गुड इव्हनिंग. लक्ष द्या. एक पुढचं अजून एक प्रश्न सोडवायचा राहिला आपला 8वा आणि 9वा. 2 प्रश्न झाले आपले की आज पण तुमचं अल्जेब्रा बीजगणित आहे. 2 प्रश्न झाले की तुमचं हे 3.1 संपेल. बघा, राईट द पॉलिनॉमल्स इन इंडेक्स फॉर्म. पॉलिनॉमल्स इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिताना कसे लिहिणार बघा. आपल्याला दिलेलं आहे म्हणजे काय, इंडेक्स फॉर्म म्हणजे काय थोडक्यात. मराठीमध्ये बघ सायली काय लिहिलेलं आहे ते. हा प्रश्न 1, 2 आणि 3. आता याला आपल्याला इंडेक्स फॉर्म म्हणजे घातांक स्वरूपात लिहायचं आहे. सॉरी, घातांक स्वरूपात बोलतात त्याला. घातांक स्वरूपात लिहायचं आहे. घातांक स्वरूपात लिहा असं लिहितात सायली तिथे. 1, 2, 3. ओके, 1, 2, 3 म्हणजे हे कोएफिशियंट आहे, म्हणजे सहगुणक आहे. बरं ना. हे तुम्हाला गणित दिलेलं आहे. कोएफिशियंट फॉर्म. तुम्ही लिहायचं मराठीमध्ये सहगुणक स्वरूप. सहगुणक स्वरूपामध्ये कसं येणार, 1, 2, 3. बरं ना. नंबर ऑफ कोएफिशियंट सहगुणकांची संख्या. प्रत्येक याच्यात लिहायचं हे असं. एक, 2, 3. मग डिग्री ऑफ पॉलिनॉमल्स. 3 आहे ना. 3 वजा 1 बरोबर किती आलं, 2. 3 - 1. कधी 1 मायनस करायचं, याच्यातून 1 मायनस करायचं, 2. इथे तुम्ही काय लिहायचं, सहगुणकाची कोटी 2. आता आपल्याला काही घेऊ शकतो. एक्स घेतला. पहिला सहगुणक किती आहे, 1. कोटी किती आहे, 2. बघा, ही 2 इथे घ्यायची, हा 1 इथे घ्यायचा. आता इथे +2 आहे, मग इथे +2, परत x +3. हा 1 येतो, हा 0 येतो. समजलं. हे तुमचं घातांक स्वरूप झालं. म्हणजे याच्यावरनं हे ठरवायचं, हा 1 किती आला कोएफिशियंट म्हणजे सहगुणक, हा 2 इथे आला, हा 3 इथे आला, आणि कोटी काय केली आपण, ही घेतली. परत एक दुसरं गणित दाखवतो बघा. याच पद्धतीत सगळी गणित तुम्हाला सोडवायची. आता इथे बघा, 5, 0, 0, 0 वजा 1. परत तुम्हाला हे असंच लिहायचं बघा, कोएफिशियंट फ्रॉम. सहगुणक स्वरूप काय, 5. ओके, सहगुणक स्वरूप. नंबर ऑफ कोएफिशियंट. सहगुणकांची संख्या किती आहेत बघा, 1, 2, 3, 4, 5. मग कोटी, डिग्री. मग कोटी बरोबर काय येणार, 5. याच्यातून 1 वजा करायचा, कधी पण प्रत्येक याच्यातून 1 वजा करायचा, 4. किती येते, 4. आता हे सहगुणक कसं लिहायचं बघा. इथे लिहायचं ती बहुपदी.
दॅट पॉलिनॉमल्स, ती बहुपदी सहगुणकांच्या कोटी 4. आता लिहिताना कसं लिहायचं बघा. आता इथे 4 आहे ना आणि इथे 5 आहे. पहिलं काय घ्यायचं 5. एक्स चा कितवा घात 4, कोटी 4 ना. कोटी म्हणजे काय सर्वात मोठा घातांक, अधिक 0 एक्सचा तिसरा घात, अधिक 0 एक्सचा दुसरा घात सेकंड व स्क्वेअर, प्लस 0 एक्सचा 1 इंडेक्स आणि -1. ही तुमची बहुपदी आली. पण ही लिहिताना कसं लिहिणार, हे लिहिताना कसं लिहिणार, म्हणून ती बहुपदी दॅट पॉलिनॉमल्स, ती बहुपदी काय येणार बघा. आता हे 0 0 वाले आहेत ना, ते कॅन्सल करायचे. ते आपण आपल्या सोयीसाठी घेतो माहिती ना, काल पण आपण घेत होतो 5x आणि -1, बाकी मधलं सगळं काढून टाकायचं. 5x - 1 किंवा असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु इथे लिहायचं 5x चा चौथा घात, हे बघा इथे 5x चा 4th रूट आणि -1. समजलं. तिसरं पण दाखवतो तुम्हाला, हे सगळी गणितं दाखवतो मी तुम्हाला सोडून. तिसरं -2 2 -2 2. ओके, -2 2. त्याच्यानंतर काय करायचं बघा, काय करायचं बघा. ओके, काय करायचं बघा, कोएफिशियंट फॉर्म परत लिहायचं आहे ते. कोएफिशियंट फॉर्म, सहगुणक स्वरूप, -2 2 -2 2. ओके, नंबर ऑफ कोएफिशियंट, सहगुणकांची संख्या किती बघा, 1 2 3 4. परत डिग्री, कोटी, कोटी किती आहे 4 - 1 बरोबर किती आलं 3. ओके, आता ह्याच्यावरनं आपल्याला हे घ्यायचं आहे सगळं. म्हणजे काय लिहायचं बघा, -2x अधिक 2x -2x अधिक 2. हां, कितवा घात, तिसरा घात, दुसरा घात, 1 घात, 0 घात. बघा, हे तुमचं सहगुणकाला दिलेली बहुपदी आली. इट इज अ पॉलिनॉमल्स, इट इज अ पॉलिनॉमल्स. समजलं. इथे आपलं हे संपलं. आता हे पुढचं गणित आहे ना, ते डायरेक्ट मी तुम्हाला याच्यातच दाखवतो. बघा, इथे लिहिलेलं आहे, राईट द अप्रिव्हिएट पॉलिनॉमल्स इन बॉक्सेस. योग्य त्या बहुपद्या योग्य त्या त्याच्यात लिहायचे. आपल्याला हे दिलेलं आहे x + 7 लिनियर, ज्याच्या इथे वर्ग वगैरे काही नसतो, ती लिनियर बहुपदी असते. म्हणजे याचा घातांक 1 असतो, ती एक रेषीय बहुपदी असते. काय असते, एक रेषीय बहुपदी. म्हणून ती इथे बघा, इथे लिहिली एक रेषीय बहुपदीमध्ये लिहिली x + 7. ही झाली आपली. ही वर्ग आहे, वर्ग स्क्वेअर आहे. मग ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमल्स म्हणजे वर्गीय बहुपदीमध्ये आले. बघा, इथे वर्ग आहे म्हणून इथे आली. बघा, क्वाड्रॅटिक पॉलिनॉमल्स म्हणजे वर्गीय बहुपदी. हे बघा, हे इथे आलं. अजून वर्ग असलेली बघा, ही एक आहे, ती पण आली. बघा इथे अजून काय आहे का, बघा ही पण आहे, ही पण आली. समजलं. क्युबिक पॉलिनॉमल, क्युबिक म्हणजे घन, घन कोटी असलेली. बघा इथे
घन आहे ना इथे क्युबिक, मग ही ती ह्याच्यात येणे आहे बघा, ही पूर्ण आली. अजून कुठली येते ही बघा, ही पण येते. समजला, घन आहे ना इथे, इथे पण घन आहे, इथे पण घन आहे, म्हणून ती याच्यात आली. नंतर बायोमियल्स म्हणजे काय, द्विपदी. याच्यामध्ये द्विपदी बघ कुठली आहे, 1 2 म्हणजे ही एक आहे ती इथे आली, आणि 1 2 पदी बघा, ही एक आली आणि ही पण, ही बघा. ट्रिनोमियल्स म्हणजे म्हणतात ना 3 पदं असलेली बहुपदी, त्रिपदी, 1 2 3, हे बघा ही एकच आली. आणि मोनोमियल म्हणजे एकपदी म्हणजे ही. हे सगळं व्यवस्थित तशा पद्धतीत लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याला पुढची गणितीय रूपे बघा, गणितीय रूपे घ्यायची आहेत आपल्याला. 3.2 शाळेत झालं असेल तुमचं. बघा काय लिहिलंय, योग्य ती अक्षरे वापरून बहुपद्या तयार करा. योग्य ती अक्षरे वापरून बहुपद्या तयार करा. तुम्हाला गणित बघा काय दिलंय, इंग्लिश मिडियमवाल्याने लक्ष द्या पहिलं, सेमी इंग्लिशवाल्याने. देअर आर ए ट्रीज इन द विलेज. गावामध्ये ए झाडे आहेत. लाट या गावामध्ये ए झाडे आहेत. इफ द नंबर ट्रीज इन्क्रीजेस एव्हरी इयर बाय बी. जर त्या झाडांमध्ये दरवर्षी बी एवढी झाडं वाढतात, म्हणजे बी या अंका एवढी झाडं वाढतात, देन हाऊ मेनी ट्रीज विल देअर बी आफ्टर एक्स इयर्स. तर एक्स वर्षानंतर किती झाडे होतील. बरं ना. आता मी तुम्हाला हे इंग्लिशमध्ये सांगितलं, मराठीतून पण सांगितलं सायली. तर आपण लिहायला घेऊया बघा. नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज, गावातील पहिल्याचं आन्सर. डायरेक्ट मी आन्सर लिहितो, तुम्ही गणितं लिहायची आहेत. नंबर ऑफ ट्रीज इन द विलेज किती आहे, ए. गावातील झाडांची संख्या, ए. दुसरं, नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीज एव्हरी इयर. नंबर ऑफ ट्रीज इन्क्रीज एव्हरी इयर. एक्सने झाडं वाढतात ना, बीने झाडं वाढतात, बी. गावातील झाडांची झालेली वाढ, बी. ओके, बी. आणि एक्स वर्षानंतर झालेली वाढ, बरं ना. म्हणून काय ना, टोटल नंबर ऑफ ट्री आफ्टर एक्स इयर्स, एक्स वर्षानंतर झालेली वाढ. माझ्या दोघांचं काय होणार आहे, गुणाकार ना. बघा, नंबर ऑफ ट्रीज इन विलेज म्हणजे ए असलेली संख्या, आणि झाडातील वाढ म्हणजे वर्षाला वाढतात, म्हणजे अधिक बी एक्स, अधिक काय, बी एक्स. हे तुमचं आन्सर झालं. पुढचं गणित बघा. ही आपण फक्त 3 गणित घेऊया, मग आज आपण इथे थांबूया. ठीक आहे. दुसरं गणित बघा. फॉर द परेड, परेड म्हणजे कवायत. हां, फॉर द परेड देअर वॉज अ वाय स्टुडंट्स. कवायतीसाठी रांगेमध्ये वाय विद्यार्थी उभे आहेत. इन इच रो, प्रत्येक रो मध्ये एक्स सच रो आर अ फॉर्म. देन प्रत्येकाची एक रांग, म्हणजे एक्स रांग एक बनवलेली आहे. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर फॉर द
परेड इन ऑल, तर एकूण सर्व मुलं परेडसाठी किती आहेत? परेडसाठी कवायतीसाठी किती विद्यार्थी आहेत? एकूण विद्यार्थी एवढे एवढे आहेत. किती विद्यार्थी आहेत? वाय विद्यार्थी आहेत आणि त्याच्यासाठी एक्स रांगा बनवलेल्या आहेत. तर एकूण विद्यार्थी किती असं दिलेलं आहे ते. समजलं? नंबर ऑफ रो फॉर परेड, नंबर ऑफ रोज फॉर परेड, कवायतीसाठी रांगांची संख्या, किती? एक्स. ओके. नंबर ऑफ स्टुडंट इन ईच रो, नंबर ऑफ स्टुडंट इन ईच रो. प्रत्येक विद्यार्थ्यांची रांगांतील संख्या, रांगेमधील विद्यार्थ्यांची संख्या वाय. वाय दिले ना? हे एक्स दिले, वाय दिले, बरोबर आहे. तर एकूण विद्यार्थी, टोटल नंबर ऑफ स्टुडंट, एकूण विद्यार्थी एक्स गुणुले वाय, एक्स वाय. समजलं? एक्स वाय. तिसरा, द 10 and unit place is 2-digit number. है ना? दशक स्थानची अंक आणि एकक स्थानचा अंक अशी मिळून 2 अंकी संख्या आहे. इज एम अँड एन रिस्पेक्टिव्हली, तर त्या संख्या कोणत्या आहेत? एम आणि एन ह्या आहेत. राईट द पॉलिनॉमल विच रिप्रेझेंट द 2-digit नंबर, तर ती 2 अंकी संख्या कोणती? ओके. हे बघा असं दिलेलं आहे. गणित इंग्लिश मीडियमवाले तुमच्याकडे पुस्तक आहे म्हणा, पण ते सांगतोय बघा. The 10 unit place 2-digit number is m and n respectively. Write the polynomials which represent the 2-digit number. Okay. तर घेऊया आपण. बरं ना? Digit at tens place इज इक्वल टू एम. दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक बरोबर काय आला? एम आला. डिजिट ॲट युनिट प्लेस, एकक स्थानाचा अंक काय येतो? एन. एकक स्थानचा अंक काय आला? एन आला. म्हणून ती संख्या. सो दॅट 2-digit नंबर म्हणून ती 2 अंकी संख्या, बरोबर ना? एम प्लस एन, पण ही दशक स्थान आहे ना, म्हणून इथे 10m काय ना? 10m येणार. तिथे काय ना? 10m. 10m प्लस एन
अशा प्रकारे तो दशक स्थानचा अंक झाला. समजलं? तो काय झाला? दशक स्थानचा अंक झाला. म्हणजे हे तुमचं आन्सर झालं. ओके, हे तुमचं आन्सर झालं. हां, आता चौथं गणित नाही आहे इथे. डायरेक्ट आता तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. हा दुसरा प्रश्न आपण उद्या घ्यायचं. हे पण सोपी गणित आहेत, ते आपण नंतर घ्यायचे आहेत, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला. आता उद्या तुमचा भूमिती असेल, समजलं? आणि पाठांतर तुम्हाला करायचं आहे. उद्याचं पाठांतर आहे तुमचं, उद्या बुधवार आहे ना, बुधवारचं पाठांतर तुमचं 9वी वाल्यांचं आहे. उद्या इंग्लिश आहे तुमचा. उद्या ग्रेड सॉरी उद्या तुमचा इंग्लिशचा लेक्चर आहे. सॉरी बाळांनो, ठीक आहे. उद्या इंग्लिशचा लेक्चर पाठवणार तुम्हाला आणि ग्रामर पाठवणार. ओके, आजचं पाठांतर तुमचं होणारच आहे. ठीक आहे, बाय, थँक्यू.